नमस्कार मित्रांनो, मी विष्णू लोखंडे. तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, विष्णू ब्लॉगमध्ये. तर हे बघू शकता तुम्ही, आजचा आपला डेली व्हिडिओ चालू झालेला आहे. ही आपली रोजची ही नदी, याच ठिकाणाहून मी राहणं जात असतो तुम्हाला सांगतो. आणि इकडं विहीर आहे आपली ग्रामपंचायतची, पाणी पलीकडे साईडला शेत आहे आणि इकडे शाळा आहेत आपल्या. तर मित्रांनो, काल मी एक डोक्यात आयडिया आली की शेळ्यांसाठी काहीतरी खुराक पाहिजे म्हणून. कधी कधी काय होतं आहे, त्यांना सोडायला कधी कधी उशीर होते, कामं असतात आपल्या मागं थोडेफार म्हणून. तर 10-11 किंवा 10च्या पुढं 12-1 कधी कधी वाजवतो एखाद्या दिवशी. तर मग काय होतं, शेळ्या खूप भुक्या असतात आणि मग रानात जाईपर्यंत त्यांची लई बेजारी होती, चारा नसतं. तर शेळ्यांची तब्येत पण त्यामुळं कमजोर होत असते आणि त्यांचं जे दूध प्रोडक्शन म्हणजे दूध कमी देतात. तर मी काय केलं मित्रांनो, काल बाजारामधून पेंड आणलेली खपरी आणि सरकी. आणि शेळ्या आधी दूध कमी देत होत्या, कमी म्हणजे त्यांचं रेग्युलर रुटीनच्या हिशोबाने दूध देत होत्या. तर मी आपल्या 4 शेळ्यात पाठीमागच्या त्या दुधाची आहेत आणि ती समोरची नवी आलेली कोटाची ती गाभण आहे. तर मित्रांनो, या 4 शेळ्याला आपण काय केलं, खपरी आणि सरकी अशा मिळून 2 पेंड आहेत त्या मिक्स केल्या. सरकी पेंडीचे जे मोठाले ढेप आहेत ते फोडून बारीक केल्या अशा, आणि त्याच्यामध्ये खपरी पेंड मिक्स केली, व्यवस्थित असं मिसळलं. त्यात थोडंसं पीठ आपलं गव्हाचं, बाजरीचं, ज्वारीचं, थोडं काही बी असो, थोडं मिसळायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं. त्यांनी काय होतं, ज्या शेळ्या सरकी पेंड खात नाहीत का, खपरीला तर सगळ्याच खात्यात, पण ज्या सरकी पेंड खात नाहीत का, त्या शेळ्या मिठामुळं आणि पिठामुळं ती पेंड खायला लागतात. आणि मी काय केलं मित्रांनो, रात्री या सगळ्या शेळ्यांना पावशेरच्या कमी म्हणजे 3-4 छटाकच्या हिशोबाने रात्री पेंड दिली होती. आणि सकाळी मग आम्ही दूध काढायला घेतलं. तर तुम्हाला सांगतो, प्रत्येक शेळी आमची 1 लिटरला दूध देते प्रत्येक शेळी. तर ही झाली, त्या समोरच्या 3 झाल्या, 1-1 लिटर दूध देतात. आणि आम्ही एकच टायमाचं दूध काढतो फक्त सकाळी, आणि बाकीचं उरलेलं पिल्यांना असतं. आता या 3 शेळ्यांना पिली आहेत. हो, हे एकीचं पिलू आहे आणि हे बोकड एकीचं आहे, आणि ही लाल आणि ती समोरची काळी पांडी पाट ती एकीची आहेत. असे 3 शेळ्यांना पिलं आहेत. तर आम्ही काय करतो, सगळ्या शेळ्याचं जे दूध आहे ते फक्त सकाळीच काढतो आणि दिवसभर ते पिलं असे दूध पितात. आणि संध्याकाळचं दूध राहत नाही, कारण की आम्ही दिवसभर शेळ्याला काय असं बांधित नाहीत किंवा असं काय नाही. तर ते रात्रीचं पण दूध सगळे पिले पिऊन घेतात. तर आम्ही फक्त सकाळी दूध काढल्यामुळं काय होतं आहे, तर ह्या 4ही शेळ्याचं दूध 1-1 लिटर, तर असं 4 लिटर दूध निघत होतं. तर काल पेंड चालली रात्री आणि सकाळी दूध काढलं. तर तुम्हाला सांगतो, प्रत्येक शेळीचं पाव लिटर दूध असं वाढलेलं आहे, पावशेर. हो, तर माझ्या लक्षात हे आलं, म्हणजे जवळपास 4 लिटरचं 5 ते 5.5 लिटर दूध आपल्याला सकाळी निघलेलं आहे ह्या शेळ्यांचं. तर ते फरक असा दिसून आला की 1 लिटर, 1.25 लिटर किंवा 1.5 लिटरच्या जवळपास दूध निघलेलं आहे आपलं वाढून. तर ते 50 रुपयाची पेंड, म्हणजे 1 किलो पेंड या सगळ्यांमध्ये कमीच ठेवली 1 किलोपेक्षा. ते पण मिक्स करून सरकी, खपरी आणि थोडंसं ते मिक्स करून मीठ वगैरे टाकून ठेवलं होतं. 1 किलोच्या कमी, म्हणजे सध्या मार्केटमध्ये खपरीचा सगळ्यात जास्त भाव आहे, म्हणजे शेंगदाण्याची पेंडीचा. आणि सरकीला 36 रुपये 37 रुपये असा भाव आहे. आणि खपरी पेंडीचा भाव आहे 40-45, कुठं 50, क्वालिटीनुसार. तर आपण 40-45 वाली आणली होती. तर अशा हिशोबाने आपण जवळपास 4 छटाक म्हणलं तरी 4 16 आणि 4 20. तर असं म्हणजे 1 किलोला कमी ठेवली आपण ते 4 शेळ्यांना. आणि हिला तर चारलीच, हिला पावशेर चारली असं. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, 50 रुपयाच्या पेंडीमध्ये आपल्याला लमसम 1.5 लिटर दूध निघलं आहे. आणि आमच्या इकडं दुधाचा रेट आहे मित्रांनो 70 रुपये लिटर. म्हणजे घेणाराला, आम्ही डेअरीला घालीत नाही, घरीच आपल्याकडं 2-3 लेकरं आहेत. तर लेकरायला दूध लागते घरच्या घरीच, चहाला वगैरे. आणि घरचे त्याचं दही पण करते, जाऊन पण करते, कारण की 4 शेळ्याचं पर डे बघा तुम्ही 4 लिटर निघत होतं. त्याचे जामून वगैरे घरच्या घरी आमचं प्रोडक्ट करतात, म्हणजे म्हशीची गरज नाही आम्हाला. आणि दिवसभरचं दूध हे पिले पित असतात. तर सकाळी 1.5 लिटर दूध वाढलं मित्रांनो. तर 1.5 लिटर दुधात मला असं दिसून आलं की जर शेळ्याला कोणाच्या कमी दूध असेल किंवा
दूध वाढवायचं असेल तर एकच काम करायचं की शेळ्यांना तुम्ही पेंड चालू करा, है ना. 2 टायमाला नाही देऊ शकत तुम्ही समजा, किंवा 2 टायमाला द्यायची पण गरज नाही. कारण की सकाळी जर पेंड दिली तर ते दिवसभर चालणार नाहीत. मग ते पेंडीमुळं त्यांचं पोट भरलेलं राहील आणि त्या रोज करीत बसतात दिवसभर, मग खाणार काय, मग रानात चालल्याने उपयोग होत नाही. त्यामुळं काय करायचं, संध्याकाळीच पेंड ठेवायची, है ना. आणि अजून दुसरं म्हणजे तुमच्याकडे जर राशनचे गहू वगैरे असतील तर ते राशनचे गहू भरडा करून त्यात खपरी पेंड मिक्स करून तुम्ही देऊ शकता. आणि सवतलं जरी ठेवली तरी काय हरकत नाही. पण मित्रांनो, नुसते गहू चारायले म्हणून खायली म्हणून किती काही ठेवायचे ना, गहू हिशोबाने ठेवायचे. 3-4 पावशेरच्या आतमध्येच एका शेळीला गहू ठेवायचे आणि त्याच्यामध्ये 2 छटाक खपरी पेंड असलीच पाहिजे. आणि उपाशीपोटी कधी शेळीला गहू ठेवू नका, ही एक महत्त्वाची तुम्हाला विनंती. कारण तुम्हाला की आम्ही सकाळी शेळीनं काय खाल्लेलं नाही, मग तिला गहू ठेवू जगन जरा, मग त्यांनी काय होतं, नुसते गहू किंवा धान्य खाल्ल्यामुळं त्यांना स्लो पॉयझनिंग व्हायला लागते, शेळी फुगती, है ना, पोटात चारा नसल्यामुळं. त्यामुळं कधी सकाळी असं जनावराला गहू वगैरे चारायचं नाही. आणि संध्याकाळी देताना सुद्धा गव्हामध्ये आपली खपरी पेंड असली तर खपरीची पेंड मिक्स करून द्यायची. त्यांनी काय होतं, फुगत नाही जनावर आणि जे त्याला प्रोटीन घटक भेटायचे ते पूर्ण मिळतात. आणि संध्याकाळी जरून आल्यामुळं काय होतं, रोज करताना ते इझिली त्यांना पचून जातं, है ना. खाल्लेलं दिवसभर चाऱ्यामध्ये ते मिक्स होऊन ते पचून जातं. तर त्यामुळे शेळी फुगायचा विषयच येत नाही. आणि आपल्या लिमिटच्या बाहेर पण त्यांना चारायचं नाही की बाबा एके दिवसात मी आता अर्धा किलो पेंड चारणार, 1-1.5 लिटर दूध वाढणार. आणि मित्रांनो, तुम्ही आज चारलं की उद्या एका शेळीला अर्धा लिटर किंवा लिटरभर दूध वाढणार असं काही नसतं. तुम्ही शेळी जर खात नसेल तर तिला थोडी खपरी पेंडपासून, शेंगदाण्याच्या पेंडपासून सुरुवात करा. मग थोडं मिक्सिंग थोडं वाढवा. आणि तिला पावशेरीच्या जवळ 2 छटाक चारीत असे पाव किलोच्या जवळपासून यायची चारी. त्याच्यावर पेंड द्यायची नाही संध्याकाळी. दोन्ही मिक्स करून पाव किलो झाली पाहिजे. आणि तुमच्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही रेग्युलर तिला चरून आल्यावर पेंड दिली तर तुमच्या लक्षात येईल की शेळीचं दूध वाढायला लागले आणि ऑटोमॅटिकली दूध वाढते. त्याचबरोबर शेळ्याला भरपूर चारा बी भेटला पाहिजे. अशा पद्धतीनं चारा, नाही तर नेऊन माळा उभा करताना आणि पेंड चारतात तर त्यांनी बी फायदा नाही व्हायचा एवढा. कारण की शेळ्यांना हिरवं गवत तर खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्याबरोबर पेंड भेटली तर ते खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्हाला घरी वापरायसाठी दूध लागत नसेल तर त्या दुधाचा फायदा असा होतो आहे की पिल्लं आहेत हे जे आता सोबत, हे पिल्लं ते दूध पिणार आहेत, जे की घटक आपण पेंड चारतो चाराचा. आणि या पिल्लांना दुधाचं भरपूर प्रमाणात भेटल्यामुळं पिल्ले लवकर भपकतात, मोठे होतात, त्यांना चांगली वाढ लागते, वजन वाढते, है ना. तर जर कुणाची शेळी कमी दूध देत असेल आणि जर कुणाला दूध वाढवायचे, शेळीचे पिले 2 आहेत, दूध पुरत नाही, तर अशा व्यक्तीने काय करा, शेळ्याला पेंड चालू करा. आता हे बघू शकता, मी सकाळी नदीच्या कडीनं आणल्यामुळे हे बघा थोड्या चारल्यात आणि शेळ्या पाणी प्यायल्यात. आता गारव्याचे दिवस आहेत पण काय शेळ्या पाणी पित नाहीत असे जास्त, पण आपलं नदीच्या कडीनं हिंडवल्यामुळं शेळ्या पाणी पितात, है ना असं. तर प्लीज मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आता मी तुम्हाला काय करतो, तुम्हाला पेंडीचं मी कसं चारतो आहे ते तुम्हाला संध्याकाळी व्हिडिओ टाकीन. मी संध्याकाळी व्हिडिओ बनवतो आणि सकाळी तुम्हाला दूध काढून एकदा दाखवतो, शेळ्यांचं दूध कसं काढतो मी किंवा किती निघतं काय निघतं. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सपोर्ट करा भावांनो. मी पण या धंद्यात आता सुरुवात करतो आहे. एक नवीन पशु घेतले 2-4, त्यांच्यापासून आपले 1-1.25 लाखाचं गुंतवणूक केली आणि काहीतरी एक सुरुवात म्हणून बेरोजगार हिंडण्यापेक्षा एक सुरू केलं आहे. आणि तुमच्या माहितीच तो तुम्हाला तर माहितीच आहे, मी एक कॉन्ट्रॅक्ट घेत असतो आणि माझ्या काय कारणास्तव ते मला स्वतः व्यक्ती करता येत नाही म्हणून मी लेबर लावून करतो आहे. आणि असं शेळ्यामागे हिंडायला लागलो आहे, जेणेकरून मला त्याचा असं नॅचरल वातावरणात फिरल्यामुळं फायदा होतो आहे. मला मित्रांनो हे पित्ताचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे ॲसिडिटी. जेवण केलं की ते पचत नव्हतं, जळजळ व्हायचं आणि भूक लागत नव्हती. त्यामुळं मग घरच्यांनी म्हणले तू काय कर, म्हणले काम दुसऱ्या पोरांना लावून द्यायचं आणि आपल्या शेळ्या घेऊन हिंडायचं. हे नॅचरली म्हणून आपल्या शरीराचा व्यायाम आणि मला फरक पडला मित्रांनो. शेळ्यामागे हिंडल्यापासून फरक पडला आणि पुण्यातलं दूध पिण्यापेक्षा, चहा पिण्यापेक्षा आपलं घरचं गावरान शेळ्यांचं दूध नॅचरल बिना पाण्याचं असं दूध निक्कं भेटायला नशीब लागतं. त्यामुळं मी स्वतः लेकरासाठी
आणि घरी बी दूध लागणारच होतं. तर खूप सारा फायदा झाला आहे. तर तुम्ही आता इकडे 70 रुपये लिटरने मी वरवा लावलेला होता दुधाचा. तर 2100 रुपये महिन्याला ते भरावं लागायचे नाही का. तर तेवढे जर 2100 रुपयाची जर पेंड यांना चालली, तुम्हाला सांगतो प्रत्येक शेळीचं पाव शेर दूध रोज वाढून येत आहे ना. तर 5 लिटर तर दूध रोजचं खाल्लं ना, या 2 टायमाचं काढलं तर 10 लिटर या 5 शेळ्याचं दूध निघते मित्रांनो. पण पिलेत म्हणून आपण एका टायमाचं काढतो. 5 लिटर दुधाचे तुम्ही पकडा ना, निक्कं दूध आहे आपलं डेअरीच्या हिशोबाने. नाही तर आपण नॅचरली विकत घेऊन खातो त्या हिशोबाने पकडायचं आहे ना. म्हणजे आपले जनावर आहेत म्हणून त्यांची व्हॅल्यू कमी नाही. लोकांकडून विकत घेतो आपण 70ने आणि आपल्या जनावराचं 30ने. कारण की आपल्याला ना मित्रांनो डेअरीवरूनच दूध घ्यायला लागत आहे, पुढ्यातलं किंवा डेअरीवरचं. तर सगळ्यांनाच असं शहरात किंवा खेड्याच्या बाहेर दूध असं भेटत नाही की 30 रुपयानी 35 रुपयानी 40 रुपयाने. हे दूध फक्त आपल्याला डेअरीहून भेटतं किंवा दुकानाहून पुढे घ्यायला लागतं. आणि ग्रामीण भागामध्ये पण दुधाची आता किंमत असं समजा करून आपण म्हशीवाल्याकडून गायवाल्याकडून घेतलं तर 50 ते 60 रुपये आपल्याला करून द्यायलेत. आणि डेअरीवाल्याला तेच दूध लोक 30, 32, 28, 25 रुपयांनी फॅट लावून देतात. तर असं फरक आहे. त्यामुळं आपण आपल्या जनावराचं प्युअर दूध म्हणून त्याचं 70च किंमत लावायची. तर बघा ना तुम्ही 35 मग 350 रुपयाचं दूध झालं. आणि पर डे जनावरावर आपल्याला एका पिल्लामागं शेळीमागं सगळ्यावर जर धरलं 40 रुपये पर डेने आपली रोज वाढ होते. तर माझ्याकडं 9 आहेत सगळे, 9 चोक 36, तर 350 हे आणि 350 दूध आहे. असे मिळून 700 रुपये आपला पर डे हिशोबाने चालायचं. त्याच्यामुळं काय रिस्क घ्यायचं नाही. आपले 350 दुधात वाचले आणि शेळ्यामागं 300 350 चालले. आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणून असा होतो आहे की मला फरक पडला आहे. म्हणजे मला धुळीची ॲलर्जी कलरच्या कामामुळं शिकायच्या, तर ते राहिलं. जेवण जात नव्हतं, पोट दुखत होतं किंवा ॲसिडिटी, त्याला पण फरक पडला. दुसरी गोष्ट मला दूध जमत नव्हतं, चहा जमत नव्हतं. कारण दुकानावरचे पुढे त्यांचं दूध प्यायचं, कामावर प्यायचं, घरी प्यायचं. तर त्यांनी खूप फरक झाला होता. म्हणजे पोटात असे खराबी झाल्यासारखे, पित्ताशय वगैरे. तर आता आपलं नॅचरल दूध शेळ्यांचं, तर मला जळजळ पण होत नाही आणि ॲलर्जी पण बंद झाली माझी महिन्याभरातच. त्यामुळं मी या धंद्यात खुशीत आलो मित्रांनो. आणि माझं काम चालू आहे तसं तर. पण यूट्यूबला तुमच्यासारखे माझ्यासारखे जे मित्र आहेत की बाबा पैसे नाही जास्त काय, आपल्याकडं 5-50 हजार आहेत, लाख रुपयाच्या आतमध्ये, मग काय करायचं. मग ही अशी सिस्टम करायची मित्रांनो आणि चालू द्यायचं आपलं. हे बघा पैशापेक्षा महत्त्वाचं आपलं शरीर आहे ना. जर तुम्ही 2,000 रुपये रोज कमवायला लागला आहे आणि दर हप्त्याला 5-6 हजार घालवायला लागला आहे, मग एक तुमचं शरीर रिजवून मेहनत करायची आणि त्या शरीराला परत रिकवर करण्यासाठी सगळे पैसे लावायचे. मग त्याचा उपयोग काय. त्यापेक्षा आपले 200-300 कमवलेले पुरले, जेणेकरून शरीर पण फिट राहतं, तकलीफ पण कमी, मेहनत पण कमी आणि नॅचरल खायला पण भेटतं. त्यामुळं मित्रांनो अशा धंद्यात उतरा आणि दुसऱ्याच्या मागं पुढे हिंडण्यापेक्षा, रोजाने जाण्यापेक्षा, कुणी आपला मालक होण्यापेक्षा आपण आपलं मालक व्हा आणि व्हिडिओला माझ्या सपोर्ट करा. आणि ह्याच्यात पर्याय म्हणून एक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ टाकतो आहे. बघू झालं तुम्ही साथ दिली तर चॅनल बनन आणि बनलं तर त्यातून मित्रांनो तुमचा नक्कीच आभार होईल. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला दाखवतो मी शेळ्यांना खुराक कसा ठेवतो, काय ठेवतो आहे आणि दूध कसा काढतो आहे, किती निघतं आहे काय. आता ह्याच्यात लमसम शेळ्या गाभण आहेत, महिना 1.5 महिना 2 महिने अशाच्या, तरी पण ते दूध चांगले देतात. तर तुम्हाला सकाळी दाखवतो मी दूध. तर धन्यवाद, बाय.